संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम संत्रलीला बुधाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाजा यांची केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. आता नमन वाघेश्वरी, जी ब्रह्म याची निज कुमारी, तिच्या चरण रजावा मारवारी. मस्तक चरणी अबलिदसे, शरबिंदु समाकारे, परब्रह्म स्वरूपिणी. वासरा पीठ निलये, सरस्वती नमस्तुते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ताली वाजवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते, नारायणे नमोस्तुते. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नॉर्मल थोडं कमी कर. आज श्री क्षेत्र निमगाव या ठिकाणं अकाल करुणावरुणालय भक्तवंचित कल्पतरू दयागण भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपाने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या पुण्य पावन नगरीमध्ये आपण जो देखणा स्वरूपाचा अगदी सुंदर नयनरम्य हा कार्यक्रम आयोजित केलाय. मी सर्व कमिटी मेंबरांच्या आधी धन्यवाद करते. बघा गोड आयोजन केलंय. बघा आपण आज हे पर्व काळावरती जो आयोजन आहेत याला कोणता महिना म्हणतात? महिला मंडळ वा अधिक मास. अधिक मास म्हणजे काय आहे? का अधिक मास म्हणतात? याच्या मागचं कारण आहे मी तुम्हाला सांगते. बघा तर गोड असं आयोजन आणि त्या निमित्तानं बघा मला या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध झाली. ज्यांच्या मार्गदर्शनातून मला या ठिकाणी यायची संधी उपलब्ध झाली आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अरुण महाराज उत्तम खेरणार त्यांच्या आमंत्रणातून या ठिकाणी मला आमंत्रणातून या ठिकाणी यायची संधी उपलब्ध झाली. एकदा दादांसाठी गोड टाळ्या वाजवा. आणि ज्यांच्या मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम आहेत बघा अवधीत कोटी ब्रह्मांड नायक श्री हरी पांडुरंगाच्या कृपेने व ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती सद्गुरू लहरीनाथ महाराज साळीबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली खायदेकर व माऊली शेळके गुरुजी निंबायतीकर हरिभक्तपरायण तुकाराम बाबा जेऊरकर आणि श्री परमपूज्य गुरुवर्य माऊली संजय महाराज दुकळे जळगावनी हरिभक्तपरायण राणीताई महाराज दौंड यांच्या मार्गदर्शनाने सुंदर असं शिवलेल्या अमृत पारायण सोहळा आणि गोड असा कीर्तन महोत्सव या ठिकाणी या पर्व काळासाठी आयोजित आहेत. एकदा कमिटीसाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही म्हणाल ताईला काही कामच नाही नुसतं टाळ्या वाजवायला होती. टाळ्या कशासाठी? हे सगळं करणं इतकं दिसतं तितकं सोपं नाही महाराज बरं का. हे काय आहेत? हे एवढे सुंदर गायक वादक बोलवणार आणि हे कीर्तनकार इतके गोड कीर्तनकार बोलवणार. मी नाही माझं नाही सांगत पण जी लिस्ट आहे खरंच चांगल्या कीर्तनकारांची आहे. त्यानंतर आमचे शूटिंगवाले दादा आहे. गोड असं देखणं असं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे बरं का. आदरणीय महाराष्ट्रातील एक गानकोकिळा हरिभक्तपरायण आमच्या मंगलताई या ठिकाणी आहे. ताई तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. आमच्या विनेकरी आजी आहे त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आमची आवाजाची बुलंद तोप आमच्या रुपालीताई गायधणीताई तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि आमच्या मंगलताईच्या बरोबर ह्या गोड गोंडस हे बाळ या ठिकाणी आले ते एकदा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि तुम्ही सर्वजण उपस्थित झालात बघा. पंचकृषीतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. बघा वक्ता किती मोठा असू द्या पण जर वक्ता मोठा आहे पण श्रोते जर नसले तर त्या वक्त्याला किंमत आहे का हो? त्याला काही किंमत नाही. म्हणून तुम्हा श्रोते मायबाबाच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण ललित महाराज दादांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आमचे शूटिंगसाठी ऋषिकेश दादा या ठिकाणी. दादा तुमचे देखील धन्यवाद करते. त्याचप्रमाणे चोपदार ताई दोन्ही या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर आलेल्या नाशिकवरून आमच्या वंदनाताई आहेत बरं का. सर्वच ज्ञात अज्ञात सर्वांचे नावं मला काही माहिती नाही. ज्यांचे नावं घेतले असतील ते देव आणि ज्यांचे घ्यायचे राहिले असतील ते महादेव. विठ्ठल विठ्ठल ताली वाजवा. महाराजांना या अभंगातून काय सांगायचं आहे? अभंग ज्यांचा आहे ते कोण आहेत? ते देवमान्य संत जगमान्य संत नवे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम असणारे श्रीमंत संत जे तुमचे गुरु माझे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू असे असणारे जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगातून काय सांगतात तर बघा महाराजांचं सांगणं असं आहे. महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज. महाराजांचं म्हणणं असं आहे का संतांचे चरण सहज जरी लागला तरी काय होतं महाराज? तरी सुद्धा जीवनाचा उद्धार होतो. मग काय उद्धार होतो? मगरा मनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कोणाच्या तरी संगतीमध्ये आपल्या सद्गुरूच्या संगतीमध्ये आपल्याला रामनामाची आवड भेटते. आपल्याला काहीतरी उच्चारण भेटतं आणि ते आपण जपतो. मग ते जपल्यानंतर काय होतं? महाराज म्हणतात मग हे नामजप केल्यानंतर काय होतं? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. त्यानंतर ही अवस्था प्राप्त होते महाराज. बोलता येत नाही. मग
नैनामधून धारा लागतात महाराज. आपण सत्पुरुषाला बघितल्यानंतर आपल्या जर अंतकरणामध्ये भक्तीचा जर भाव असला तर मग काय होतं, नैनामधून धारा लागतं महाराज, बोलता येत नाही. आपण नाही का म्हणतो मला गैवरून आलं, हाच तो गैवरण्याचा प्रकार आहे की आपल्या अंतकरणामध्ये भगवंत हृदयामध्ये बसलाय ना, मग त्यामुळं आता बोलता येईना हो, वाचा खुंटलेली आहे, बोलता येत नाही. मग तो नैनामधून बाहेर येतोय. मग ह्या सगळ्या साधनाच्या तपश्चर्येपर्यंत पोहोचण्यासाठी काय असावं लागतं, पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल तर बघा, तुम्ही या ठिकाणी आता कशासाठी आल्यात, इकडं इकडं पहा, तुम्हाला मी दिसते ना, हां, मग आता कीर्तनासाठी आले. आल्यानंतर कीर्तनाला आल्यानंतर काही नियम आहे बघा. आता पहिला नियम मी तुम्हाला सांगणार. तुम्ही म्हणशील ताई तुम्ही जरा जास्तच बोलू राहिल्या. तुम्ही काय म्हणाल, आता काय आहे माहिती का, आपल्याकडे कार्यक्रम किती दिवस आहे, तिकडे पाठीमागं आजी किती दिवस आहे, याचा आवाज थोडा कमी करा, याचा आवाज थोडा कमी करा. किती दिवस, हां वा 7 दिवस आहे. मग तुम्ही कीर्तनाला किती वाजता येतात, 9 वाजता येतात का, 9 वाजता सर्वजण, मला तर नाही दिसले मंडपामध्ये, हे समोरचे सर्वजण होते आणि हे बाकीचे होते. आपण 9 वाजता येतात का, नाही. मग आपण सगळं काम आवरतो आणि मग कीर्तनाला येतं. कीर्तन किती दिवसाचं आहे, फक्त 7 दिवसाचं आहे. नंतर 8व्या दिवशी त्याची काही योजना आहे का आपल्याकडं, नाही. मग 8 दिवस याचा आनंद कसा घेतला पाहिजे, उत्साहाने घेतला पाहिजे ना. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काही नियम आहे का, नाही. मग या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हाताने टाळी वाजवू शकतात, वाजवता का नाही, हां. आता इथं आले, आपण टाळी वाजवायची, शेजारच्याला वाजवू द्यायची. आपण बोलायचं नाही, शेजारच्या माणसाला बोलू द्यायचं नाही. तुम्ही उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं नाही. अर्ध्या कीर्तनातून कोणी उठू देणार. आता मी 4 वाजेपर्यंत तुम्हाला सोडणार, बरोबर बोलते ना मी. आता मधीच कोणी उठायचं नाही, बरोबर. तर बघा, आता हा पुरुषोत्तम मास आणि आपण त्याला अजून काय म्हणतो, धोंड्याचा महिना, बरोबर ना. धोंडा कोणाला करतो आपण, जावायला. वा वा वा, सगळ्या सासांनी सांगितलं बरं का, धोंडा कोणाला करतो, हां, जावायचं आणि सासूचं एक विशेष नात आहे, तुम्हाला सांगते आज. आता हा म्हणजे एकदम धोंड्याचा महिना का बरं म्हणतात, याला धोंड्याचा महिना नाव का पडलं बघा. आता ह्या महिन्यामध्ये संक्रांत नाही बरं का, संक्रांत नाहीये. मग तुम्ही म्हणाल हा महिना धोंड्याचा महिना 3 वर्षानंतरच का येतो, तर बघा त्याचं मागचं कारण असं आहे का जे पंचांगण आहेत ना महाराज, ते काही जे दिवस आहेत, काही कॅलेंडर आहेत ते सूर्याच्या वेळेनुसार चालतात आणि काही चंद्राच्या, काही पंचांगण. मग बघा त्याच्यामध्ये चंद्रानुसार चालल्यानंतर अमावस्या तो अमावस्या महिना बदलतोय आणि सूर्यानुसार जर चाललं तर 11 दिवस ते काय होतात, वाढतात. मग हे 11 दिवस असं करत करत ते किती दिवस होतात, 31 दिवस होतात. आणि मग आता हे 31 दिवस समजा 1 महिना जो होतो त्याला आपण काय म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. अनेक त्याला नावं वेगवेगळ्या ठिकाणी, अनेक वेगवेगळी नावं आहेत. तर बघा आता ह्या महिन्यामध्ये काय होत नाही, लग्न होत नाही, गाडी खरेदी करू शकत नाही, घराचं वास्तुशांती करू शकत नाही, मग कोणतंही कार्य आपण ह्या महिन्यात करू शकत नाही. मग काय करायचं ह्या महिन्यामध्ये, ह्या महिन्यात सांगितलंय दान धर्म करा, नामचिंतन करा, भगवत भक्ती करा, अन्नदान करा. इतर महिन्यामध्ये अन्नदान केल्यापेक्षा म्हणजे करू नका असं नाही, पण ह्या महिन्यामध्ये जर केलं तर अधिक फळ भेटतं. अधिकस्य अधिकम फलम, अधिक पुण्य भेटतं आणि ते अधिक पुण्य आपल्या पदरामध्ये पडतंय. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये आपण तीर्थक्षेत्राचे स्नान केले पाहिजे. आता जे गंगेच्या किनाऱ्यावरती आहे त्यांनी सतत स्नान करावं, जे गंगेच्या किनाऱ्यावरती नाही त्यांनी निदान एकदा किंवा 2दा तरी स्नान करावं. म्हणजे काय होतं, गंगा स्नानानंतर आपली पापाची निवृत्ती होते. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा. तर गंगा स्नानानंतर काय
काय होते, पापाची निवृत्ती होते. मग आता इथं आल्यानंतर आपल्याला काही नियम नाही. काय आहेत? एक म्हणजे हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन करायचं. नामचिंतन केल्यानंतर प्रारब्धात बदल होत असतो. हरिकृपे त्याचा नाश झाला, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. बघा, मग नामचिंतन केल्यानंतर जर प्रारब्धात बदल होतो तर नामचिंतन आपण केलं. मग किती जण किती वेळा दिवसातून किती वेळा नामचिंतन करतात का तुम्ही? हा का? सर्वजण? बरं, किती वेळा करतात? आता काही जण आठवत बी नसेल नामचिंतन म्हणजे काय देव, आणि काही म्हणतात देव नाहीच. देव नाही देव आहेच. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. तो भगवान परमात्मा आहे महाराज. देव आहे नाही महाराज, तो आहेत. जर विश्वास ठेवला तो पांगळ्या व्यक्तीला सुद्धा गड चढवतो. पंगू लंग येते गिरीम. बरं का? त्यासाठी काय विश्वास महत्वाचा आहे, अंतःकरणामध्ये भक्ती महत्वाची. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. आता महाराजांचं म्हणतंय संत चरण रज. आता आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी का जायचंय? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर साधूची संतांची भेट आपल्याला होणार आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर संतांचीही भेट घडते आणि तीर्थाचीही भेट घडते. आणि त्या ठिकाणी जे असेल देव तीर्थ जे आहेत ना, म्हणजे जो भगवान परमात्मा आहे त्याचं दर्शन होतं. क्षेत्र कशाला म्हणतात बघा, ज्या ठिकाणी संत आहेत, ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे, आणि ज्या ठिकाणी मैया म्हणजे जीही कोणी गोदावरी असो, गंगा मैया असो, जे क्षेत्र त्यावेळेस पूर्ण होतं बघा. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. आता हा धोंड्याचा जो महिना आहे, तर या महिन्यामध्ये वाण द्यायची पद्धत आहे. वाण देतात ना सर्व? हा बघा, 33 वाती आपण भगवान परमात्म्याला लावतो आणि सगळं काही 33 यांनीच वाण देत असतो. म्हणजे अनारशाचं विशेष दान सांगितलंय महाराज. अनारसे दान द्या, बत्ताशे दान द्या. त्यावरती काय आहे? तांब्याचं पात्र सांगितलंय. आणि निरंजनी किंवा समई म्हणजे दिवाचं विशेष दान सांगितलंय. आणि ह्या महिन्यामध्ये झालं तर आपण गावरान तुपाचा दिवा भगवान परमात्म्याला लावला पाहिजे. ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिवा घेऊन जायचंय घरून. तो सुद्धा गावरान तुपाचा दिवा लावल्यानंतर अनेक दिवे प्रज्वलित केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून हे सगळं करायचंय. विठ्ठल विठ्ठल. मग आता आपण जावायला विशेष काय करतो? धोंडा करतात ना? काय करतात? धोंडे बनवतात ना? बोलत चला ना. जाऊ का मी? नाही ना? हां, मग तुम्ही बोलत चला गड्या. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी पुढं काही बोलणार नाही. हां, असं बोलत चाल. तुम्ही कसं थोडे हसले ना, काही एकदम तोंड सोडून दिले असे पार एकदम तोंड. मला असं वाटतंय रुपाली ताई ते आत्ताच कुणाच तरी दाव्याहून नाही तर मौतीहून आले एकदम. काहींचे दादा कायम तोंड सोडेल राहते, कायम त्यांच्या तोंडावर पाहिजे कायम 12 वाजेल. जर एखाद्या माणसाला जर चांगलं काम करायचं दादाश्री, तर काही लोक काय म्हणतात माहिती का? ऐका ना, काय म्हणतात? अहो ह्या गल्लीतून न जाता ह्या गल्लीतून जा म्हणे. काय कारण आहे? अहो म्हणले त्याचं तोंड बघून जाऊ नको ना काम करायला, पूर्ण होणार नाही. माणूस कसं पाहिजे? माणूस म्हातारं का असणार, पण माणूस कसं पाहिजे? फ्रेश पाहिजे, आनंदी पाहिजे, हसरं पाहिजे, असं प्रसन्नता पाहिजे. बघा आता हे बाई इथे दादा आहे, त्यांच्या किती प्रसन्नता आहे. मला हसणारी माणसं आवडतात. मी तुम्हाला सांगते, जो माणूस हसतो ना तो बोनसमध्ये 5 वर्ष जगणार. हा, म्हणून काय करा, हसत जा. लोक ते व्यायाम करायला जाता पैसे देऊन हसा. त्या पैसे देऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओ पहा, ते हसण्याचे व्हिडिओ येते. हा हा हा. लोक पैसे देऊन हसत्या ना. इथं आपण हसा ना. घरात वातावरण कसं पाहिजे? खेडीमेडी. इथे तुम्हाला काही बंधन आहे काय? हात भर इकडं का नाडा भर तिकडं, घाली लोटांगण मोकळं पटांगण. विठ्ठल विठ्ठल.
आता सासूबाई म्हटल्यावरती जावायचं नाव काढलं का सासांचे तोंड पाहिजे एकदम हसते अशा मस्त. काही काही नाही विचारायचं तुमचे जावई काय करता हो, ते सांगत ताई मा जावई विचारूच नका, पुरीला 10 एकर जमीन आहे. किती? 10 एकर. जावई बँकेमध्ये जॉबला एकदम भारी झालं, पण एखाद्याचं बेवडं का असना तरी सुद्धा सासूबाई म्हणते मा जावई लाखात एक आहे. म्हणजे नाकाचा मोती ठेवी गहाण आणि करी जावयाचा मान. आणि धोंड्याच्या महिन्यात तर विचारायचंच नाही हो. पण मोदी सरकारने ना नेमकीच असं झालं ना महाराज, जसं काय विरजनच पडावं हाय की नाही. मोदी सरकारने आधीच सांगितलंय का म्हणले सोन्याचे भाव काय ह्या वेळेस काही खरेदी करायचं या वर्षभर. त्याच्यामुळं जावई थोडेसे नाराज आहेत, पण काय धकून घेऊ असं हाय की नाही. जे भेटल ते भेटल. विठ्ठल विठ्ठल. आता काय आहेत माहिती का, कीर्तनातले प्रवचनातले उदाहरणं म्हणजे की रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये कोणाचे माप घेऊन कपडे शिवलेले नसतात, पण कोणाला फिट बसतात. नाही तर उद्या दुसरे जण उठतील आणि अरुण भाऊच्या घरी जातील म्हणशील कालच्या बाईला कोणी बोलवलं होतं भाऊ. हा लय अवघड आहे. म्हणून हे काही कोणावरती नसतं, पण कोणाला फिट बसतं महाराज. बघा मग आता जावयाचा धोंडा करतो महाराज आपण. धोंड्यासाठी जावयाला आमंत्रण देतो. जर गावातला जावई असला, गाव जावई जर चांगला असला बरं का, चांगला बोलणारा असला, याड्यावाणी करणारा नसला तर मग त्याला हापूस आंब्याचा रस करतात. म्हणजे जावई इज्जतदार पाहिजे, चांगला पाहिजे, चांगल्या पदावर पाहिजे, मग हापूस आंब्याचा रस. पण गावात जर जावई असला, शिव्या देणारा असला, असा जर असला तर मग काय, मग त्याला रांगड्या आंब्याचा रस महाराज. रांगडे आंबे माहिती ना सगळ्यांना, म्हणजे आपण घसात लुटितो आणि घसा बाहेर लुटितो. रांगडे आंबे म्हणजे 4 आंबे 17 तांबे. रसाचा कस गेला आणि खाणारा मेला, असा रस गाव जावायला. हापूस आंब्याचा रस कुणाला, जावायला हापूस आंब्याचा रस. मग वातावरण बघायचं. जावई गाडीमध्ये येणार महाराज, सासूबाई आरतीचं ताट घेऊन जाणार, आरतीने जावायला वळणार आणि मग आतमध्ये घेणार. आणि मग बसण्यासाठी फुलं व्यवस्था, बसायला पाठीला पाठ, अगरबत्त्याचं घमघमाट, दिवा, मग ते पात्र विषयच नाही महाराज. म्हणून बघा विनोदाचा भाग सोडून द्या. आजच्या ज्या महिन्यामध्ये आहेत बघा अधिक मास, पुरुषोत्तम मास, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, श्रीहरींनी, श्री विष्णूंनी त्यांचं जे पुरुषोत्तम मास आहेत ते नाव, पुरुषोत्तम नाव ह्या मासाला दिलं. आणि त्यांनी या मासामध्ये बघा आल्यानंतर जो अधिक महिना म्हणजे जो जास्त पडत होता, तुम्हाला सांगितलं जे दिवस वाढत होते त्यानुसार हा अधिक महिना सुरू झाला. आणि ह्या अधिक महिन्यामध्ये आपण जेही कर्म करू सत्कर्म, त्याची आपल्याला काय होणार आहे, अधिक फळ प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आता बघा महाराजांचं म्हणणं आहे संत चरण रज लागता सहज. आता माझ्या साधूचं, संतांचं चरण जर सहज जरी लागलं तरी सुद्धा जीवनाचा उद्धार होतो. तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणतात महाराज, कालेन फलते तीर्थ. तीर्थामध्ये जर तुम्ही गेलात तर ते कालांतराने त्याचं फळ भेटते. म्हणजे तीर्थाला गेल्यानंतर 6 महिन्यानंतर वगैरे तुम्हाला त्याचं फळ भेटेल. पण तुम्हाला साधू संत जर भेटले, त्यांचा समागम जर मिळाला तर मग काय होणार आहे, तर लगेच त्याचं फळ प्राप्त होणार आहे. अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज लागता सहज, 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 संत चरण रज लागता सहज,
संत चरण रज लागता सहज. माझ्या संतांचे चरण सहज जरी लागले तर काय होतं, जीवनातला उद्धार होतो महाराज. बरं का, ज्यांचा अभंग आहे ना त्यांचं चरित्र सांगते. जगद्गुरु तुकोबाराय काय करायचे, अखंड भगवान परमात्म्याचं विटेवरच्या मालकाचं भजन करायचे. आता तुकोबारायांची वाणी इतकी भजन करायची, इतकी भजन करायची का ते शौचाला जरी बसले ना महाराज तरी वाणी विठ्ठल नामाचं उच्चारण करायचे. एक वेळा एका व्यक्तीने तुकोबारायांना बघितलं, म्हणले तुकोबाराय अहो इथं सुद्धा तुम्ही नाम उच्चारण करतायत. तुकाराम महाराज सांगतात की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. महाराजांनी सांगितलं अहो माझ्या वाणी जी अनावर झाली आहे ती इतकं उच्चारण करते, आता ती थांबत नाही गड्या. बघा जगद्गुरु तुकोबारायांनी काय करावं महाराज, खांद्यावरती विणा घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्यावा आणि विठ्ठल 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 असं भजन करत करत भंडाऱ्या भामचंद्राकडे निघावं महाराज. अशा पाऊल वाटाने माझे जगद्गुरु तुकोबारायांनी निघावं. तुकोबाराय पाऊल वाटाने चालले, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. तुकोबाराय पाऊल वाटाने चालताय आणि चालता चालता त्यांना 2 चोर मिळाले. बरं का मायबाप, त्यांना 2 चोर दिसले, 2 चोर मिळाले. त्या चोरांनी तुकोबारायांना अडवलं. पाऊल वाट आहे, पाऊल वाटामध्ये तुकोबारायांना थांबवलं आणि आता तो चोर विचारतोय, 2 जण आहे. पहिल्या बाजूचा चोर विचारतोय, इकडून एक, दोन्ही बाजूने 2 चोर आहेत. त्यांनी विचारलं तुकोबारायांना तुम्ही कोण आहात. तुकोबारायांनी त्यांच्याकडे बघितलं महाराज. आता ते संत होते महाराज, ते काय करतात त्यांना ते आधीच जाणतात महाराज. त्यांनी विचारलं कुठं चाललात, कोण आहेत तुम्ही. तुकोबाराय सांगतात मी चोर आहेत म्हणे. काय सांगितलं, मी चोर आहेत म्हटले. म्हणे तुम्ही चोर आहेत. इकडचा चोर दुसऱ्या चोराच्या कानात बोलायला लागला महाराज. काय बोलतो, हा चोर त्या चोराच्या कानात बोलतोय. म्हटले मला काही वाटत नाही म्हटले हा चोर आहेत. 2 चोर संभाषण करतात बरं का, ऐका लक्षपूर्वक. 2 चोर संभाषण करतात, मला काही वाटत नाही म्हटले हा चोर आहेत. म्हणे काय हरकत आहे, विचारलं दुसऱ्या चोराने. म्हणे कुठं चाललात. म्हणे सावकाराच्या वाड्याला चाललो. काय कारण, मला आमंत्रण आलंय सावकाराच्या वाड्यावरून, फार दिवसाचं आमंत्रण आहे म्हणून निघालो. निघालेत महाराज. तुकोबाराय पुढं, 2 चोर पाठीमागं. विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये इतके दंग झालेत, अखंड नामचिंतन केलंय. सवसांच्या वेळेपासून ज्या वेळेला निघाले, पहाटची ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली. तुकोबाराय माझे जगद्गुरु तुकोबाराय पहाटच्या वेळेला सावकाराच्या घरी पोहोचले. बरं का, सावकाराच्या घरी पोहोचले. आता सावकारांना कल्पना नाही, कारण साधू संत हे आपल्या इच्छेनुसार येत नाहीत. ते काय आहे, त्यांची स्वतःची इच्छा लागते महाराज. बरं का, स्व इच्छेने ते जातात आणि स्व इच्छेने ते येतात. बरं का, म्हणून संत महात्मे कुणाकडे बोलवल्यानंतर सहजासहजी येत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्या इच्छेने माझे जगद्गुरु तुकोबाराय निघाले. महाराज त्या ठिकाणी सावकाराच्या वाड्याच्या खाली बसलेत. जुन्या काळामध्ये वाड्याला अशा खुट्ट्या असायच्या महाराज. त्या खुट्ट्याला धरून धरून तुकोबाराय असा विणा गळ्यामध्ये अटकवला. बरं का, आणि त्या खुट्ट्यांना धरून धरून तुकोबाराय आता वरती गेलेत. आता 2 चोर खाली आहेत. म्हणे कशा करता, चाललो म्हणे मी वरती. ऐका ना, चोरांनी सांगितलं. म्हटले आता तुम्ही वरती चाललात ना, तर ऐका ना माझं. 2 चोर तुकोबारायांना सांगतायत आधी तुम्ही एक काम करा, ज्या जडजड वस्तू आहे ना म्हटले त्या खाली फेका. तुकोबाराय वरती गेले महाराज. आता चोरांनी सांगितलं होतं जडजड ज्या वस्तू आहेत त्या खाली फेका. तुकोबारायांनी पाटा धरला महाराज. पाटा, मसाले वाटायचा पाटा सर्वांना माहिती आहे ना. वरवंट धरला महाराज, तो वरवंटा खाली सोडला. पाटा धरला महाराज, तो असा खाली सोडला. त्यानंतर मुसळ धरलं महाराज, मुसळ असं खाली सोडलं. चोर दोन्ही बाजूला निघाले. एक चोर दुसऱ्या चोराला म्हणतो अरे हे काय टाकताय. म्हटले एकदा तू गड्यावरती जाऊन बघ. म्हणे आपण जर गेलो तर मग आपण इथं अटकू शकतो, कस काय जायचं. अरे जाऊन बघ म्हटले. एक चोर खुटीला धरून धरून गेला, दुसराही गेला महाराज. तुकोबारायांनी स्नान केलं आणि स्नान करून माझे जगद्गुरु तुकोबाराय तुळशीला प्रदक्षिणा करता करता काकड्याला सुरुवात केली महाराज. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, झाला रणोदयास
तुकोबरायांचा असा काकडा सुरू झाला आणि काकड्याचा आवाज मात्र सावकाराच्या कानावरती पडला. सावकार जागे झाले. बाहेर येऊन बघतायत काय, माझे संत आलेत, जगद्गुरु तुकोबराय आलेत. महाराज नतमस्तक झाले. तुम्ही आला तर मला सांगितलं नाही, मला कळवलं असतं ना महाराज. तुम्ही मला कळवलं असतं, मला उठवलं असतं. महाराजांसाठी त्यांनी बसदर असे सुंदर असे वस्त्र आणलेत महाराज. म्हणे हे दोन कोण आहेत? हे म्हटले माझ्या बरोबरच आलेत. त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करण्याकरता दिलेत. आणि आता सावकारीन बाईला सांगितलं महाराज की म्हटले आज आपल्याकडं कोण आलायत? बोला ना, आज आपल्याकडं कोण आलाय? म्हटले जाऊ का मी? तुम्हाला समजतंय ना मी काय बोलते? माझा आवाज सगळ्यांपर्यंत येतो आणि तिकडं मग तुम्ही काही बोलतच नाही गड्या. तुम्ही अशी काही शपथ घेतली का कीर्तनात गेल्यावर काहीच बोलायचं नाही? मग तुम्ही बोला ना गड्या. कोण आलं आपल्याकडं? सावकाराच्या घरी कोण आलं? हा वा, तुकोबराय आले. महाराज ज्या वेळेला सावकाराच्या घरी आले, मग महाराज त्या सावकारीन बाईला सावकाराने सांगितलं, म्हटले ऐक, आज आपल्याकडं संत आले. निस्ता वारकरी जरी एखाद्याच्या घरी आले तर ते काय थाट असतो बरं. बरं जाऊ द्या, कीर्तनकार जरी साधा आपल्या घरी आलं तर आपण किती थाट करतो महाराज. तेव्हा संत सावकाराच्या घरी आलेत, मायबाप संत आलेत ना. आणि सावकारीन बाईला सांगितलं आजच्या जेवणामध्ये मात्र काहीच कमी ठेवू नका. म्हणले काय काय बनव, सगळं कर. म्हणे खीर कर, बासुंदी कर, शिरा कर, कढी कर, भजे कर, काकडी काप, सगळं काही कर. म्हणले काहीच बाकी ठेवू नको. म्हटले वा, म्हटले काहीच हरकत नाही. म्हणले गावरान तुपामध्ये सगळं स्वयंपाक करायला सावकारीन बाईने घेतला महाराज. सुंदर असं स्वयंपाकाचा खमंग यायला लागला महाराज. बरं का, सुंदर खमंग येतोय. महाराजांचं इकडं नामचिंतन चालू आहे आणि सावकारांचं बरोबर सतसंग झाला महाराज. आता जेवणाची वेळ झाली. सुंदर असं भजे, बासुंदी, खीर, पुरी, श्रीखंड सगळं काही असं थाटलं महाराज. एका वाटीमध्ये भुस्सा भरलेला होता. असा भुस्सा आला महाराज. बसायला पाट आहे, समोर पाट आहे, मस्त रांगोळी काढलेली आहे, त्याच्यावरती जेवणाचं ताट आहे महाराज. दिवा लावलेला आहे. सुंदर असं स्वागतामध्ये जगद्गुरु तुकोबराय जेवणासाठी बसले. दोन चोर बसलेले आहे बाजूला, त्यांच्यासाठी जेवण आलं महाराज. सर्व काही बघितलं. तो चोर दुसऱ्या चोराच्या कानामध्ये म्हणतो काय स्टँडर्ड चोर आहे म्हटले, पंचपक्वानाचं जेवण अजून सुद्धा त्याच्या लक्षात येईना महाराज. काय भारी आहेत म्हटले महाराज. सगळं काही जेवण होतं. तुकोबरायांनी श्लोक बोलले आणि त्यानंतर आता जेवणासाठी सुरुवात करणार. दोन चोरांनी सुरुवात केली महाराज. पहिल्यांदा जो भुस्सा दिला होता तो भुस्सा पहिल्यांदा त्या कोणी खाल्ला? चोरांनी भुस्सापासून सुरुवात केली. पहिला भुस्सा खाल्ला महाराज. भुस्सा खाल्ल्यानंतर बाकीचं जेवण खायला लागले. आता तुकोबरायांचं जेवण झालं. तुकोबरायांनी त्या भुस्साला असे हात पुसले. मग ते चोरांनी विचारलं हे असं का करताय? म्हणले सावकाराच्या घरचं जेवण आहे. म्हटले तुपट तेलकट असतं म्हणून हे हात पुसण्यासाठी. चोरांनी सांगितलं. म्हणले आम्ही तिथूनच सुरुवात केली. तुकोबराय म्हणे यांच्या डोक्यामध्ये भुस्साच भरलेला होता ना, म्हणजे आधी भुस्साच खाल्ला. आता हा भुस्सा खाल्ल्यामुळं डोक्यामधला भुस्सा उतरत चाललाय महाराज. बरं का, त्याचं शालन होत चाललंय. आता तुकोबराय निघाले महाराज. जे कपडे घालण्याकरता दिले होते ना, आता ते काढून ठेवले ना. आपले आपले कपडे परिधान केलेत माझ्या जगद्गुरूंनी. कपडे परिधान करून पुन्हा मीना खांद्याला अटकावलाय. हातामध्ये चिपळ्या घेतला. नामचिंतनामध्ये पुन्हा देऊगावाच्या कमानीपर्यंत पोहोचले. ज्या वेळेला कमानीपर्यंत पोहोचले, दोन चोरांनी असे पाय धरले, घट्ट दाबून धरले महाराज पाय. तुकोबरायांना पुढेही जाता येत नाही, मागेही जाता येत नाही. तुकोबरायांना नतमस्तक झाले. सांगितलं आम्हाला तुम्हाला ओळखण्यामध्ये चूक झाली आहे. आमच्या अंतकरणामध्ये चोरीची जी वासना होती, तुमच्या संत चरणाने काय झालं, तुमचे चरण आमच्यापर्यंत आलेत आणि आम्ही तुमच्या चरणाचे धुळीचे सुद्धा अपेक्षेच्या बरोबर नाहीत महाराज. पण तुमचा सत्संग घडला, संतांचा सहवास घडला, म्हणून काय झालं बघा, आमची वासना निघून गेली चोरीची आणि आता आम्ही तुम्हाला शरण आलोयत. तुम्ही आमचे सद्गुरू व्हा आणि आम्हाला तुम्ही गुरु दीक्षा द्या. बघा त्या वेळेला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या दोन चोरांना दीक्षा देऊन महाराज ते चोराची वासना त्यांच्या मनातून निघून गेली. कशा कारणाने? संत चरण रज लागता सहज विठ्ठल विठ्ठल. आता आपण माणसं आहेत महाराज, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कशा ना कशाचं काही ना काही असतंच महाराज. कशाचं?
प्रत्येक जण आपण सुखाच्या पाठीमागं लागलोय, आहे का नाही? प्रत्येक जणाच्या अंतकरणामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत ना. जसं त्यांना ते चोर होते, त्यांना चोरी करावं वाटायची, पण आपल्याला असं वाटतंय ना, माझा 2 मजली बंगला व्हावा, माझी गाडी व्हावी, माझं पोरगं चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावं, कोणाला वाटतं माझा डॉक्टर व्हावं, कोणाला असं वाटतं शेजारच्यानी बंगला बांधला, माझा कधी होईल. नाहीतर कधी एखाद्याने शेजारच्यानी जर 4 व्हीलर घेतली तर याला रात्रभर झोप लागत नाही. हे डॉक्टरकडे जातं, डॉक्टरला विचारते, म्हणले डॉक्टर मला काय झालं तपासा. बेडवरती झोपते, डॉक्टर म्हणतात तपासायला लागले. डॉक्टर म्हणते उताने व्हा, पालथे व्हा, उताने व्हा, पालथे व्हा. म्हणले तुम्हाला काय झालं? म्हणले महाराज मला कसं नसं होतंय. म्हणले डॉक्टरला काय म्हणताय? मला कसं नसं होऊ राहिले. म्हणले आता याचा आजार डॉक्टरला कळाना महाराज. म्हणले काय? काल रात्रीपासून बायको सांगते यांच्या पोटामध्ये दुखू राहिलं. म्हणले पोटात दुखण्याचं कारण? डॉक्टरने औषध लिहून दिलं, म्हणले हे औषध घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल. बायको म्हणले तुमचं औषध यांच्यावरती उपचार नाही. मग महाराज यांचं पोट याच्यामुळं दुखतंय. म्हणले का डॉक्टर साहेब का हे शेजारच्याने गाडी घेतली, जेव्हा त्याने त्याची गाडी घरी आणली तेव्हापासून यांच्या पोटातच दुखायला लागलं. म्हणले विठ्ठल 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 विठ्ठल. पण तुम्हाला सांगू का, बरोबरी जर करायची जर असल तर कशाची बरोबरी करायची? समोरच्यानी जर तीर्थयात्रा केला, त्यांनी त्याचे 4 धाम झाले, माझे कधी होतील? त्यांनी पायी नर्मदा परिक्रमा केली, माझी कधी होईल? त्यांनी गुरुचरित्र पारायण केलं, माझं शिवलेलं अमृत कधी होईल? आणि तो शिवलेला अमृत करतोय तर माझी दुर्गा सप्तशती कधी होईल? माझी दुर्गा सप्तशती झाली तर माझी मल्हार सप्तशती कधी होईल? मल्हार सप्तशती झाली तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कधी होईल? अहो ज्ञानेश्वरी नाही येत तर गीता कधी होईल? गीता नाही येत, त्याची गीता झाली तर मी भागवत करतोय. असं वाटलं पाहिजे त्याची गीता झाली मी भागवत करतोय. महाराज जगावं कसं याकरता गीता आणि मरावं कसं याकरता भागवत. राजा परीक्षितेला 5-7 दिवसामध्ये ज्याने मुक्ती दिली ते म्हणजे भागवत महाराज. पद्मकल्पामध्ये वर्णन आलंय, भागवतामध्ये वर्णन आलंय, देवी भागवतामध्ये वर्णन आलंय. देवी भागवतामध्ये परीक्षित राजा काचेच्या पेटीमध्ये 7व्या मजल्यावरती जाऊन बसला. कोणत्या? 7व्या मजल्यात देवी भागवतामध्ये. तरी सुद्धा 7 दिवस गेले, तक्षक आलाय महाराज. आता परीक्षित राजाला तक्षक जाऊन दंश करणार, पण काचेच्या पेटीमध्ये परीक्षित राजा आहे, जाणार कसा तक्षक? पण महाराज काय आहे माहिती का, ठरलेल्या वेळेला ठरलेल्या व्यक्तीला नेतो, व्यक्ती सुटू देत नाही, वेळ टळू देत नाही, त्याला काळ असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आपल्याला ठरलेल्या वेळेला जायचंय. कुणीच इथं येथे नाही आले गुरु अवतार, एरती पामर जीव किती किती वेळा जायचंय, किती वेळा यायचंय महाराज. आणि कशासाठी आपण करतोय एवढं? काय तो हट्ट असे महाराज. बघा ना, आपण किती लय हट्ट असे ना आपला. घरासाठी हट्ट, 7 मजले बांगल्यासाठी पहिला मजला बांधला, गज वरती असतात का नाही तुमच्याकडं? 1 मजला बांधला, हातभर गज वरती. 2रा मजला बांधला तरी गज वरतीच ना. 3रा बांधला तरी गज. 4था बांधला तरी म्हणता पोराचं लग्न केलं, पुराणा नाही, एक तरी रूम वरती काढावा तरी सुद्धा गज. हा गेला तरी गज. हाय का नाही? मग संसारात समाधान आहे का हो? सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, तुम्ही सगळे कीर्तन विसरले तरी चालाल, पण माणूस आज याच्या हरी गेलाय आणि याच्यामुळे आज आपले माणसं आपल्या माणसापासून तुटत चाललेत महाराज. बरं का, आज माणसामधलं प्रेम कमी होतंय. कशामुळे? आज आपण हितभर जमिनीसाठी आयुष्यभर भांडतोय, त्याच्या मागं भांडणं होत आहेत, आपल्यापासून दुरावताय. पण काय कारण याचं? तुम्ही विचार करा फक्त. माझ्याकडं कोटी रुपयाचा बंगला, लाख रुपयाचं बाथरूम, अगदी गाडी बंगला सगळं काही आहे, पण मी आता जाणार आहे, म्हणजे मी ह्या क्षणाला आता जाणार आहे, मग माझं काय आहे? असा विचार करा फक्त तुम्ही. आपलं काय? काहीच नाही आपलं. बरं का, तुम्ही आयुष्यभर भांडताय त्या जमिनीसाठी
आणि कुणासंग चांगलं बोलत नाही. तुम्ही तुमचं जीवन सुद्धा चांगलं व्यतीत करत नाही. करतायत का तुम्ही तुमचं जीवन व्यतीत? नाही. मग तुम्ही झोपले तरी तुमच्या डोक्यात तेच ना, पांडभर जमीन त्यांनी काढली, हातभर जमीन येणी काढली, त्यांनी गाडी घेतली, तिने चांगली साडी घेतली, आओ मला कधी घेऊन देते. आपल्या डोक्यामध्ये फक्त एवढंच. आपण हा विचारच करत नाही की त्यांनी नामचिंतन केलं, आपण कधी करावं. अहो करा ना. हे कामामध्ये काम काही म्हणा, राम राम वा, हे झालं पाहिजे आपल्याकडून. म्हणून शेतामध्ये जातात, हाताला काम, तोंडाला काय काम आहे? सगळे शेतकरीत ना, बरं बोला ना, सगळे शेतकरी का नाही? तिकडं पाठीमागं वा, हाताला काम, तोंडाला काय काम? पण हे काय करतात माहिती? खुरपायला गेले ना महाराज, तिथं म्हणायचं ना रामकृष्ण हरी. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणती, बाई आमची ना अजिबात नीट वागत नाही, तो कसं काय चाललंय? ती म्हणती, बाई तुझं तरी लई बरं आहे, आम्ही अशी करून आणली, ती 9 वाजता उठती, तिला स्वयंपाक सुद्धा मलाच करावं लागतो ना. लई अवघड महाराज, हे तिथं चालतं महाराज. त्यापेक्षा काही काही जर उठायला लागले ना, ते म्हणतात पेक्षा हरिहरी सोपं आहे ना, ते म्हणा. पण ते म्हणत नाहीत. आपण आता काही काही जण धुवायला जातात बघा. आपण खेडेगावाकडे बाहेर धुतो, जेवण बाहेर म्हणजे असं वरांडा वगैरे असतो त्याच्या बाहेर असं धुवायला केलेलं असतं, त्या ठिकाणी धुतात. तिथं पाण्याची टाकी वगैरे, बऱ्याच माता मावल्या अशा धुणं आपटतात बरं का महाराज. आणि असं आपटल्यानंतर काही काहींना अशी सवय असते महाराज, ते धुणं घेतात असं आपटतात. आता त्या सूचा आणि धुण्याचा कुठलाच काही संबंध नसतो, पण नको त्या ठिकाणी रागडा केल्याशिवाय राहत नाही. मग हो त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. आपला जर घरचा असा आहे ना, मग आम्ही फार वैतागले हो, हा सुधरतच नाही, महाराज तो सुधरल. आणि तो जर नाही सुधारणार ना, आम्ही हे करणं सोडून देईल. फक्त तुम्ही एक करा, स्वयंपाक करायला लागल्या ना, पीठ घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, पाणी टाका, रामकृष्ण हरी म्हणा, भाकरी थापा, रामकृष्ण हरी म्हणा, ती तव्यावरती शेका, रामकृष्ण हरी म्हणा. आणि जर तो माणूस जर चांगल्या लाईनीला लागला नाही ना, माझं नाव बदलून ठेवा, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही लई असं पावरनी सांगतात, त्या नामामध्ये इतकी ताकद आहे ना महाराज. तुम्ही फक्त त्याचा उपभोग घेत नाही हो. भगवंताचं नाम जितकं पवित्र आहे ना, त्यापेक्षा भगवान परमात्मा जितकं पवित्र, त्यापेक्षा नाम पवित्र आहे. ऐका, हे नाम घेऊन तुम्ही जे साध्य करायला जाल ते तुमचं साध्य होईल. फक्त अंतकरणामध्ये भाव आणि विश्वास पाहिजे. काय आहे? श्रद्धा म्हणजे भगवान परमात्मा म्हणजे देवी आहे, आणि विश्वास म्हणजे शिवजी आहे. म्हणजे शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही. म्हणजे वरची शिवाच्या वरची विलांटी जी आहे ना, ती शक्ती माता आहेत. म्हणून तुम्ही श्रद्धा आणि विश्वास घेऊन ते जर कार्य कराल, भगवंताचं नामचिंतन कराल, तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, आता जी अंतकरणामध्ये वासना निर्माण होते, महाराज म्हणले ही वासना कशी जाईल? त्याकरता तुम्हाला 2 मिनिटात एक उदाहरण सांगते मी. मीराबाई महिला एक संत होऊन गेल्या. मीराबाई ज्या महिला संत होत्या, त्या काय होत्या? कृष्ण उपासक होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या इतक्या उपासना करायच्या का ते एकदा कृष्ण उपासनेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती अशी खात्यामध्ये ठेवलेली होती. त्या पायामध्ये घुंगरं बांधायच्या आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये नृत्य करायच्या. आता नाचलं पाहिजे महाराज, पण नाचावं कुठं? नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 जय हो नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी
नाचलं पाहिजे. नाचावं कुठं महाराज? जिथं नाचायचं तिथं आपण नाचत नाही आणि नको तिथं नाचल्याशिवाय राहत नाही. नाचलं पाहिजे. हरिपाठात, कीर्तनात, भजनात नाचलं पाहिजे. माझ्या मीराबाई पायामध्ये घुंगर बांधायच्या, दरवाजा बंद करायच्या आणि त्या बंद कोठडीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीसमोर त्या नाचायच्या, नृत्य करायच्या. महाराज नामचिंतनात नृत्य करायच्या. भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत बरं का. आणि त्या 9 प्रकारामधले अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भक्ती आहेत महाराज, त्या आपण श्रवणम भक्ती करू शकतो, अर्चनम भक्ती करू शकतो, म्हणजे पादसेवनम भक्ती करू शकतो बरं का. नृत्य करून भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायच्या. आता मीराबाई नृत्य करताय. आता मीराबाईचं सौंदर्य कसं होतं महाराज? ते तेजपुंज चेहऱ्यावरती होतं महाराज. इतक्या स्वरूपवान मीराबाई होत्या ना महाराज, काय सांगावं त्यांचं वर्णन. संत होते, भक्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती असं झळकत होतं. अशा रूपवान सुंदर मीराबाई. आणि त्या मीराबाईंच्या घरी म्हणजे ज्या महलामध्ये एक दासी काम करण्याकरता एक स्त्री यायची, एक बाई यायची. ती बाई सर्व मीराबाईकडं त्याचं लक्ष गेलं. त्याने त्या महलामधल्या मीराबाईचं स्वरूप बघितलंय. आणि तो दासीचा पुत्र म्हणजे जो काम करणारा मुलगा होता तो असा बेभान झालाय. तो घरी गेला आणि सारखं तो म्हणायचा, मीरा मीरा मीरा. आई म्हणे, अरे तुला झालं काय? असा बसला होता म्हणे मीरा. आईने त्याला असं डगडग हलवलं म्हणे मीरा. म्हटले, अरे याला झालं काय? तो म्हटले, आई मीराबाई किती सुंदर आहे का म्हणे. खूप सुंदर आहे. आई म्हणे, हो ना फार सुंदर आहेत म्हटले त्या. म्हणे, का ग आई? म्हणे, मला मीरा आईसाहेबांसोबत विवाह करायचा आहे. काय म्हणतो तो? मीराबाई बरोबर विवाह करायचा. आईने आपला जो पदर होता त्या पदराचा असा गोळा केला महाराज. फाटक्या पदराचा बोळा त्या मुलाच्या तोंडामध्ये टाकला. आणि आई सांगते, अरे ती एक राजाची कन्या आहे. आणि जर कोणी कानावरती हे ऐकलं की तू म्हणतो मला विवाह करायचा, तुला जिवंत सोडणार नाही रे म्हटले. म्हणून आईने तो असा बोळा केला, त्याच्या तोंडामध्ये टाकला. आणि आता 2-3 दिवस ती बाई काही कामाला गेली नाही. कामाला गेली नाही म्हणून मीराई साहेब वाट बघताय का कामाला येत नाही. म्हणून ती अशी बेत एक दिवशी कामाला गेली. आता त्या बाईला बोलून घेतलं. मीराबाई विचारताय, मावशी तुम्ही बरे आहेत ना? काय झालं? का येत नाही कामा करता? तिला माहिती होतं त्या कृष्ण उपासक आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काय? सांगा ना तुम्ही. ती बाई म्हणते मीराई साहेबांना, म्हणे माझा जो मुलगा आहे ना त्याने तुम्हाला बघितलं. तो म्हणतो की मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. मीराबाईंनी सांगितलं, तुम्ही आता घरी जा आणि मग मी तुमच्या घरी येते. मीराबाईंनी काय करावं? ती बाई घरी गेली. त्या मुलाला सांगितलं का आता मीराबाई तुला भेटण्याकरता काय करते? येते. त्याला ज्या वेळेला असं माहिती झालं महाराज, त्याने आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर टाकावं आणि सगळ्या अत्तराने आंघोळ करावी. छान असा शर्ट घातलाय महाराज. आता सुंदर तयारी करून तो वाट बघतोय का मीराबाई कधी येतील. मीराबाईंची वाट बघते. मीराबाई आल्या. हातामध्ये पुष्पाचा हार आहेत. काय सांगतात? हातामध्ये पुष्पाचा हार आहे आणि एका हातामध्ये कृष्ण मूर्ती आहेत महाराज. आता ते कृष्ण मूर्ती घेऊन आता त्या द्वारापर्यंत आल्या. आईने सांगितलं, बघ मीराबाई आलंय. त्या मुलाने अशी खाली मान घालावी आणि पाय असा जमिनीमध्ये पाय कोरावा महाराज. तो मुलगा लाजतोय, इकडं तिकडं डुलतोय, मीराबाईंच्या चेहऱ्याकडे बघत नाही. दृश्य डोळ्यासमोर आणा. मीराबाई समोर आल्या. विचारलं, तुला काय करायचंय? काही नाही म्हणे, मला तुमच्याबरोबर विवाह करायचा. मीराबाईच्या हातामध्ये जी कृष्ण मूर्ती होती ती कृष्ण मूर्ती घेतली, त्या मुलाच्या हातामध्ये दिली. ऐक, मी तुझ्याबरोबर विवाह करेल, मी तुझ्याबरोबर पाणी ग्रहण करेल, पण त्याकरता तुला मी जे सांगेल ते तुला करायचं आहे. हरकत नाही म्हटले, मी लग्न करण्याकरता काही करेल. मीराबाईंनी सांगितलं, ही कृष्ण मूर्ती घे, ही तुझ्या तोंडासमोर ठेव आणि ह्या कृष्ण मूर्तीकडे ध्यान लाव आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन कर. त्याने ती मूर्ती घेतली, खात्यामध्ये ठेवली आणि त्या देवघराच्या समोर त्या कृष्ण मूर्तीकडे बघत बघत नामचिंतन
करायला लागला. असं म्हणतात की 3 महिने 15 दिवस जर आपण कुठलीही गोष्ट केली तर त्या गोष्टीची आपल्याला सवय होते महाराज. असं शास्त्रामध्ये वर्णन बरं का. तर मग त्या मुलाने कृष्णमूर्तीकडे ध्यान लावलं. आता तो कृष्णमूर्तीकडे इतकं ध्यान लागलं का 6 महिने उलटून गेले महाराज. आता त्याचं कृष्णमूर्तीवरती ध्यान लागलंय. आता मीराबाई आईसाहेब येतात महाराज. आता त्याच्या आईला विचारलं, म्हणले काही नाही, ध्यान लावतोय कृष्णमूर्तीवरती. आता मीराबाई आईसाहेब फक्त माळ घेऊन आल्या, फुलांची माळ घेऊन आलाय महाराज. आणि आता मीराबाई त्या व्यक्तीपर्यंत, त्या मुलापर्यंत पोहोचल्या. मीराबाईच्या हातामध्ये पुष्पाचे हार आहेत. मीराबाई त्याला विचारतात, का रे तुला लग्न करायचं ना? तो म्हणे कृष्ण. अरे बोल की. तो म्हणे कृष्ण. मी तुझ्या संग विवाह करू? कृष्ण. मीराबाईंनी त्याला जी समाधी लागली होती त्याच्या डोक्यावरती हात ठेवला महाराज. शक्तिपात केला. साधनेच्या द्वारे आपल्यात तयार झालेली विल पॉवर समोरच्या मध्ये उतरवणं त्याला शक्तिपात असे म्हणतात. शक्तिपात केला आणि त्या ज्या मुलाला समाधी लागली होती, समाधीतून बाहेर आला. मीराबाई विचारताय, तुला माझ्याशी विवाह करायचा ना? तो म्हणले नाही. म्हणले आता तुम्ही माझ्या गुरुमाता व्हा. म्हणले जी लग्न करायची इच्छा होती ना महाराज, ती वासनाच काढून टाकली बरं का. जी वासना होती, वासना निघून गेली महाराज. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासने जे बीज जळून जाय. जी वासना आहे ना ती जळून जाते, मग ती पुन्हा येण्याचं कारणच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ज्या वेळेला ही स्थिती प्राप्त आपल्याला होते त्यावेळेला मग आपली स्थिती काय असते? अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी. सुख गणगाडी, सुख गणगाडी वाढू लागे, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी. सुख गणगाडी, सुख गणगाडी वाढू लागे, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी. मग ज्या वेळेला वा तेवढं तुमच्या लक्षात आहे बरं का. खरंच श्रोते गड्या ह्या गावचे. या का तुमच्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा बरं. वा खरंच मानलं तुम्हाला. एखाद्या गावात जर आम्ही कधी गेलो आणि त्यांना जर सांगितलं की टाळ्या वाजवा, त्यांच्या टाळ्या म्हणजे अशा राहते. पण तुमचा अजिबात कटाळा नाही ना. एकदम मस्त, इतके फ्रेश ना. अजून असं वाटतं 4 वाजेपर्यंत सोडावंच नाही तुम्हाला. चालेल ना 4 वाजेपर्यंत? हो ना. वा वा वा. खरंच तुम्हाला बघून मला फार आनंद वाटतोय ना. मला ना श्रोते कसे पाहिजे माहिती का, एकदम असे तुमच्या अजून सुद्धा माना अशा टवकरलेले. आणि एक वैशिष्ट्य म्हणले तुमच्या गावाचं, एका सुद्धा बाईच्या डोक्यावर पदर नाही असं नाही ना. सगळ्या बायांच्या डोक्यावर पदर आहे. खरंच टाळ्या वाजवा गड्या. आनंद वाटतो. असं म्हणतात ज्याच्या डोक्यावर पदर तीच इंडियन मदर. आपली संस्कृती आता काय होत चालली, संपत चालली महाराज. पण खरंच आनंद वाटतो महाराज हे बघून. आणि असं आपली संस्कृती टिकली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. पण बरेच बघा पूर्वीच्या काळामध्ये बायांना खरंच त्रास होता गड्या, पण आत्ता तितका त्रास नाही. पण खरंच बाई माणसांना कसं आपल्या मर्यादित राहिलं पाहिजे. आनंद वाटतो गड्या तुमच्याकडं बघून मला. आणि खरंच छान वाटलं. कारण अनेक ठिकाणी अनेक अनुभव येतात. एका ठिकाणी गेलो जेवायला, सांगू का 2 मिनटात? हां, एका ठिकाणी जेवायला गेलो आणि बरं का रुपालीताई, थोडं एकादशी होती आणि मग भगरीमध्ये काही मीठच टाकलेलं नव्हतं. सुनबाई जॉबला जायची, सुनबाईनी भगर वगैरे केलेली असेल. त्यांना सांगितलं, म्हटले सर्व पंगत बसली, महाराज मंडळी वगैरे. म्हटलं ताई जरा गोड पाहिजे होतं. म्हटलं
ते म्हणे हां आणते ना म्हणे ताई. गेले जरा 5 मिनिटानंतर आजीबाई त्या गोड घेऊन आले. गोड सगळ्यांना वाढलं. सगळेजण जेवायला बसले. 2-3 महाराज मंडळी होते, ते माझ्याकडं पाहिजे आणि असं खायचे. मी म्हणलं काय झालं, ते काही बोलणंच नाही महाराज. मग मी ते मीठ घेतलं, गोड घेतलं, ते टाकलं. महाराज खायला लागले असं कच 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 कच. ते मीठ नव्हतं, काय होतं माहिती का? हा वा, खरंच श्रोते कडे तुम्ही. ती रांगोळी होती महाराज, रांगोळी बरं का. पण श्रोते कसे असे तीक्ष्ण पाहिजे. सुंदर वाटते बघा तुमच्याकडे बघून. आम्ही आत्ता काशीला गेलो होतो बरं का. आमच्यासोबत एक काका होते, त्यांना थोडी बसायची सवय होती. बसायची समजते ना तुम्हाला कशी? साधनेला नाही. हां, मग आम्ही काशीला गेलो आणि तिथे सर्वांनी 1-1 लिटर गंगाजळ घेतलं. ऐका बरं का, सगळ्यांनी 1-1 लिटर गंगाजळ घेतलं. त्यांनी 5 लिटरचा ड्रमच भरून घेतला. आणि मी म्हटलं आता सर्वांनी 1-1 लिटर घेतलं आणि हे 5 लिटर कशा करता? मग ते गाडीत बसत होते. आता ते बिचारे मन मोकळे होते. म्हटले काका, सर्वांनी 1-1 लिटर घेतलं आणि तुम्ही 5 लिटर कशा करता? म्हणले ताई तीर्थाच्या ठिकाणी आलो. म्हटलं बरोबर आहे. म्हणले ताई मला कधी कधी घ्यायची सवय. म्हटलं हरकत नाही, बरोबर आहे. म्हणले इथं आलो घेता येत नाही. म्हटलं बरोबर, पण हे गंगाजळ. ते म्हणले ताई मला बसायची सवय, घरी गेल्यानंतर 1.25 महिना घेता येणार नाही. म्हटलं याचा उपयोग काय? ते म्हणले याचे 10-10 थेंब टाकून घेणार, झाली की दारू पवित्र. पाहताय काय माझ्याकडं? म्हणजे मी उपाय सांगत नाही, जे घडलंय ते सांगतात. विठ्ठल विठ्ठल. काय केले डोकं चालवतात बरं का महाराज. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि असे पोरं बसलेले होते समोरच, नेटके समोर पोरं बसलेले. आणि एक पोरगं उठलं, कीर्तन झालं. ते मला म्हणलं आता असेल 7वी-8वीचं. ते म्हणले ताई, म्हटलं बोला. म्हणे ताई तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हटलं हा विचारा. म्हणे ताई ऐका. म्हटलं काय? म्हणे ताई शेतामध्ये दाणा लावतो त्याला टलफर कुठून येतं? शेतामध्ये शेंगदाण्याचा दाणा लावतो म्हणले आणि दाणा लावल्यावर टलफर कुठून येतं? आता मला आठवण कुठून येतं. त्यांना म्हटलं मी आज इथंच मुक्कामी राहणार आहे, उद्या सकाळी तुला उत्तर देतं. अहो सकाळी ज्यांच्या घरी मुक्काम होतं तिथं झोपलेलंच होतं. ते आलं ना 6 वाजताच. म्हणले ताई गेल्या का? नाही ना, आहे ना म्हणले. मग म्हणलं थांबा जरा तयारी वगैरे करते. तयारी वगैरे झाली, तयारी वगैरे केली आणि म्हणले ताई चला म्हणले आता चहा घ्यायला. म्हटलं निघालो लगेच चहा घ्यायला. चहा वगैरे त्याच्या आईने विचारलं. तो म्हणे ताई काय घेणार, चहा का दूध? आता काही पोरं लई चाभरे असतात. तो म्हणलं काय घेणार, चहा का दूध? म्हटलं तब्येतीने दिसतं ना, दूधच घेऊ म्हटलं. चहा काही आता खेडगाव होतं म्हटलं, दूध वगैरे असेल. मग दूधच आणलं त्याने. दूध दिली अशी कबशी पुढं. तो म्हणले घ्या म्हणे ताई हे दूध. म्हटलं मला फक्त दूधच पाहिजे. तो म्हटले ताई फक्त दूधच आहे. मी म्हटलं मी फक्त दूधच घेईल. तो म्हणले फक्त दूध आहे. मी म्हटलं फक्त दूध घेईल. तो म्हणला मला माझं उत्तर मिळालं. जसं कबशी शिवाय दूध घेता येत नाही तसं तलफराशिवाय दाना येत नाही. विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी. हा बघा कुठपर्यंत होतो मी, गेले विसरून गड्या. आता सांगा गड्या कुठपर्यंत? काय कुठपर्यंत करू का पहिल्यापासून सुरू? बघा एकदा अंतकरणातली वासना जळून गेली तर मग काय होतं? मग रामनामे उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे. महाराज मग अंतकरणामध्ये रामनाम करायची इच्छा होते आणि मग सुख वाढतं भगवंताच्या नामचिंतनामध्ये. मग पुढं काय होतं? मग कंठामधून हृदयामधून काय होतं? त्या नैनाला अश्रू येतात महाराज बरं का. आणि हृदयामध्ये ते प्रेम साठतं. ज्यावेळेला आपण सद्गुरूची भेट होते, सत्पुरुषाची भेट होते,
किंवा आपल्यांना जो भगवान परमात्मा आवडतो किंवा विटेवरच्या मालकाची भेट होते. तुम्ही वारीला जर गेलात आणि विटेवरच्या मालकाला बघितल्यानंतर टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं, अंतकरण गैभरतं, हा तोच प्रकार आहे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामधून तो राम, तो भगवान परमात्मा, तो पांडुरंग हृदयामधून वाहतो आणि वाहिल्यानंतर महाराज सांगतात हे सगळं होतं म्हणजे कशाने? पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, 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 तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे. परी उपदिष्ट पूर्व पुण्य, परी उपदिष्ट पूर्व पुण्य, मगर मनामे उपज आवडे, मगर मनामे उपज आवडे. परी उपदिष्टे पूर्व पुण्य, परी उपदिष्टे पूर्व पुण्य, मगर मनावे उपजे आवडी, मगर मनावे उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, हे वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, वाढू लागे. वाढू लागे. सांगतात की साध्यापर्यंत पोहोचायचं आहे ना, मग साधन कसं पाहिजे चांगलं. आपल्याला इथून पंढरपूरला जायचं आहे ना मायबाप, जर आपण सायकलीवरती निघलो तर कधी पोहोचू. पायी पायी निघलो तो 1 महिना लागतोय आणि गाडीवरती निघलो तर एका दिवसामध्ये पोहोचतोय.
तसं महाराजांना सांगायचंय जे साधन आहेत ना ते कसं पाहिजे, पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं, त्यावेळेला भगवत प्राप्ती आपल्याला होते. हे आपण बसलोय हे ह्या जन्मीचं नाही महाराज, मग हे पूर्वजन्मीचं नाही जन्मो जन्मीचं आहे. जन्मांतरे भवेत पुण्य महादेस्य सुधीर्मता तस्य प्रति भवे तत्र महाभाग्यवतो मुने. महाराज सांगतात की भगवंताचं बरं का भजन कीर्तन नामचिंतन करण्याकरता ह्या धर्ममंडपामध्ये येण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. त्यावेळेला आम्ही या धर्ममंडपामध्ये बसतो, त्यावेळेला ह्या धर्ममंडपामध्ये येतो. महाराज ऐका, तुकोबरायांनी आपल्याला मी तुम्हाला हे चारही चरणाचा भावार्थ सांगितलाय बघा, पण ज्यांच्यामुळं आपण ह्या धर्ममंडपामध्ये बसलोयत ना ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. यांना ज्यांनी गुरु मानलंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बरं का. त्यांच्यामुळे आपण इथोय. म्हणून आपण म्हणतो नाही का, घासल्याशिवाय धार नाही तलवारेच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही तलवारेच्या पातेला. या मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. भवानीचा लेख तो छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचा राजा होता. भवानीचा लेख तो छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचा राजा होता. झुकला नाही कुणापुढे, अधर्म सत्तेचा तो बाप होता, अधर्म सत्तेचा तो बाप होता. अंधार पडत चाललाय, प्रकाश देणारा दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, प्रकाश देणारा दिवा पाहिजे. धर्म बुडत चाललाय, जिजाऊच्या पोटी पुन्हा शिवाच पाहिजे, जिजाऊच्या पोटी पुन्हा शिवाच पाहिजे. महाराज माझे छत्रपती शिवाजी महाराज लहान वयामध्ये बालवयामध्ये आपल्या आईकडे हट्ट धरतात. आईकडे हट्ट धरला, आई सांगते बाळा काय रे, आई मला यात्रेत जायचंय. आईने सांगितलं ती यात्रा नाही म्हटली, ती जत्रा आहे. आई मला जायचंय. हट्ट धरला महाराज आणि ह्या बालकाच्या हट्टास्तव त्याला त्या जत्रामध्ये पाठवलं. 2 सैनिक दिले आणि ते यात्रामध्ये गुडूशिवचे भत्त्याचे असे सर्व दुकानं बघत 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 तो निघाल्यानंतर समोर असं स्टेज होतं मायबाप. त्या स्टेजवरती एक बाई नाचत होती, अनेक जण बघत होते आणि एक माणूस चाबूक घेऊन थांबलेला होता. माझे बालवयात छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं, महाराज एक बाई नाचते आणि नाचायची थांबली तर तिला चापकाने तिच्यावरती वार होत आहे. बघितल्यानंतर महाराज अंतकरण जे कोमल अंतकरण होतं, जे कोमजलेलं अंतकरण होतं ना महाराज, ते कोमल झालं, नैनातून धारा यायला लागल्या महाराज. आणि पुन्हा आपल्या राजवाड्यावरती गेले आणि आईच्या म्हणजे जिजाऊ आईसाहेबांच्या कमराला अशी मिठी मारावी माझ्या छत्रपती महाराजांनी आणि रडायला लागले. आता ती कोण होती, जिजाऊ आईसाहेब होत्या त्या. त्यांनी सांगितलं बाळ शिवबा रडायचं नाही, तुला ह्या स्वराज्याची स्थापना करायची बाळा, रडायचं नाही. म्हणून मग त्याच वेळेला प्रतिज्ञा केली महाराज की माझ्या राज्यामध्ये एकही स्त्री नाचणार नाही. नाचलं पाहिजे महाराज, नाचलं पाहिजे, पण कीर्तनात भजनात म्हणून नाचण्याकरता सुद्धा नियम आहेत. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतील आपण जे माणसं आहोत, आज सुद्धा महाराजांची कीर्ती बेफान आहे. जिकडं तिकडं महाराजांची कीर्ती पसरलेली आहे आणि त्यांच्यामुळे आपण ह्या धर्म मंडपामध्ये बसलेलो आहोत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. हाती घेतली तलवार केला दृष्टीचा संहार, त्या अफजलाचा पुतळा त्याने काढीला बाहेर, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा
आला आला गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं चला उठार उचला भगवा चला उठार उचला भगवा दैन्यात संपला सारं दैन्यात संपलं हे आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं हे आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की वा आता एकदम असं रक्त सळसळ सळसळ करायला लागलं आणि आता खरंच असं वाटतंय का सगळे शिवबाचे मावळे गड्या खरंच आनंद वाटला ना बघा किती ताकद आहे नुसतं छत्रपती महाराजांचं नाव घेतल्यानंतर मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते काय कारण आहे उत्तमची उरे कीर्ती मागे आज सुद्धा महाराज कीर्ती रुपयामध्ये आपल्यामध्ये आहेत बघा झालेली सेवा याच ठिकाणी माझ्या गुरुवरांच्या चरणी परमपूजनीय संत स्वामी अनेक रूपी महाराजांच्या चरणी समर्पित करते बिलमाळ तुळसीगड या ठिकाणी शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग संत स्वामी अनेक रूपीजी महाराज यांचं आश्रम आहे आणि बघा महाराजांचं निस्वार्थ व्यसनमुक्तीचं काम त्या ठिकाणी सुरू आहेत ते माझे सद्गुरू आहेत जे काही आहेत ते महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आहेत चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा कारण चुकणं माणसाचा स्वभाव आहे एक वेळा चुकतो त्याला चूक म्हणतात घडी घडी चुकतो त्याला सैतान म्हणतात सगळ्या चुका पोटात घेतात त्याला हिंदुस्तान म्हणतात त्या हिंदुस्थानातील आपण माणसं आहोत मी माय तुम्ही माय मी लेकरू नका बोलण्याचा राग धरू झालेली सेवा याच ठिकाणी थांबते सर्वांनी हात वरती करायचे मोठ्या प्रेमाने भजन करायचे विठोबा रखुमाई 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 हरी जय हरी 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 जय जय विठोबा रखुमाई 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 आपल्या या श्री क्षेत्र निमगाव गोड असा नयनरम्य कार्यक्रम आणि तुम्ही सर्वजण मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात बघा. सर्वांचे मी धन्यवाद करते आणि खरंच खूप सुंदर आयोजन केलं आहेत. आदरणीय
ललित महाराज, तुम्ही खरंच छान तुमचा हात आहेत आणि गोड साथ संगत केली, तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण असा गोड आवाज आहे का, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर गोदावरीताईंची आठवण होते बरं का, गोदावरीताई मुंडींची. पण आमच्या इकडे ह्या आमच्या गोदावरीताई, आमच्या मंगलताई त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्यानंतर आमच्या विनेकरी आजी तुमच्याही चरणावरती नतमस्तक होते. हरिभक्त परायण कीर्तनकार ज्यांचा गोड आवाज आहेत, आमच्या नाशिकचं वैभव, आमच्या रुपाली ताई तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. दोन्ही चोपदार आमच्या मंगलताईंनी गोड अशा मुली घडवल्यात बघा. एका चिखलाच्या गोळ्याला आकार देण्यासाठी फार मेहनत लागते, पण गोड मुली तयार केल्या. सर्व त्यांचे देखील धन्यवाद करते. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे बरं का दादा, साऊंड सिस्टीम गोड आहे. तुमचे धन्यवाद. सर्व कमिटी मेंबर असेल, सर्व माझ्यापेक्षा नानांनी सर्व श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित, तुम्ही तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्यानंतर आमचे ऋषिकेश दादा तुमचे देखील धन्यवाद करते. त्यानंतर आमच्या वंदनाताई, आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला घडून आला असे असणारे आमचे अरुणभाऊ उत्तम खेरणार, परमार्थप्रेमी, आणि आमच्या शोभावहिनी यांच्या आमंत्रणातून या ठिकाणी येण्याचा योग मला संयोग प्राप्त झाला. त्यानंतर गोड अशी अन्नदानाची पंगत आज ज्यांची झालेली आहे, हरिभक्तपरायण सुरेश तुकाराम खेरणार आणि हरिभक्तपरायण दादाजी दौलत हिरे, त्यांच्याकडं पण आम्ही जाऊन आलो. गोड त्यांची अन्नदानाची पंगत झालेली आहे. आणि याच ठिकाणी थांबते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज